हरिओम. मी नितीन खंडेराव शिरोळकर. 2017 पासून मी सावंतवाडी केंद्रात उपासनेला येतो आणि सहज त्या दिवशी शनिवार होता. शनिवारी मी उपासना वगैरे केली आणि मी पेट्रोल पंपावर कामाला आहे. तिथे टँकर खाली करायला गेलो. त्या दिवशी 2 टँकर होते. 2 टँकर खाली केले. त्यातली एक अर्धी केली आणि एक पूर्ण खाली केली. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सकाळी मी ड्युटीवर गेलो. ड्युटीवरून गेलो आणि दुपारी मी गाडी खाली करायला घेतली. ती उरलेली टँकर खाली करायची. त्याच्यासाठी हा मोबाईल आहे, त्याला लॉक सिस्टीम आहे. टँकरला OTP घ्यावा लागतो. हा कंपनीचा मोबाईल आहे, हा माझा मोबाईल आहे. काय तर ह्या मोबाईलमध्ये OTP येतो. म्हणून मी काय केलं, गाडी खाली केली आणि टँकरला एक खाली लॉक आणि एक वरती लॉक. खालचं लॉक केलं आणि वरचं लॉक मी करायला वरती गेलो. टँकरवर लॉक केलं, पण हा मोबाईल मी टँकरच्या चाकावर ठेवलेला, मी मडगावरती. काय पण मी विसरलो, मोबाईल तिथेच विसरलो. मी आलो, चावी ठेवली, पण मला आठवण नाही की मी मोबाईल तिथे राहिलाय. काय त्याच्यानंतर मी माझी मुलगी गोव्याला असते. रविवार होता, त्याच्यामुळे मी गोव्याला मुलीला भेटायसाठी गेलो. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मी कामावर आलो आणि रविवारी संध्याकाळी टँकर ती भरायला गेली. मोबाईल त्या टँकरवर, त्या मडगाववर राहून गेला. आणि दुसऱ्या दिवशी मी कामावर आलो, सकाळी काम वगैरे केलं. संध्याकाळी टँकर आले आणि ड्रायव्हर वगैरे गेलो. फक्त तो मोबाईल नाही, फक्त चावी दिसते. काय मला अंदाज आला मालकाने आपल्या उचलला असेल म्हणून. मी मालकांना फोन केला, म्हटलं मोबाईल माझा असं इथला काय झाला, तर मी काय घेतला नाही. अरे बाबा, म्हटलं नंतर जरा डोक्यात विचार केला, म्हटलं मोबाईल टँकरवरती राहिला आपला. म्हणून मी CCTV चेक केला. CCTV चेक केल्यावर टँकरवर तो मोबाईल तसाच मला आमच्या पंपातून बाहेर पडेपर्यंत दिसला. आता तो टँकर इथून 250 किलोमीटर गेला. काय पण आता विचार करा, टँकर म्हणजे आपण साधा मोबाईल खाली पडला तरी तो फुटून किंवा कुणी उचलून हे करणार. या उद्देशाने आता काय करायचं, कारण लॉक तर काढला पाहिजे, टँकर तर खाली केली पाहिजे. नवीन मोबाईल घेता येतो, पण त्यातला जो ऍप आहे तो सगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यासाठी परत खटाटप करावं लागणार. आणि रविवार असल्यामुळे म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवार संध्याकाळी 7-7:30 नंतर सगळी ऑफिस बंद होतात. त्यामुळे मला एक प्रकारची भीती वाटली, आता मालक मला ओरडणार. काय सहज मी त्या नंबरला कॉल केला. काय बाकी ह्याला आम्ही काही युजच करत नाही, म्हणजे वापर कायच नाही. त्याला लॉक सुद्धा नाही, पॅटर्न लॉक सुद्धा नाही, ओपन नुसता. फक्त टँकर आले की OTP घ्यायचा आणि हे करायचं, पासवर्ड टाकायचं आणि OTP घ्यायचं. म्हणून मी सहज ह्या कॉलवर फोन केला तर हा मोबाईल मांडवला पोचला. काय तर मॅडम होत्या, मॅडमने उचलला फोन. काय तर मॅडम म्हटलं हा मोबाईल तर हो आम्हाला गावला. तुम्हाला कुठे गावला, तर मला कोलगावला मला मिळालं. मला म्हणजे माझ्या दिराला मिळालं. म्हटलं ठीक आहे. आता मी विचार केला, आता हा मोबाईल कॉल तर लागतोय, पण त्याचं की पॅड तर सगळं खराब झाला असणार असा विचार झाला. म्हटलं मॅडम मी येतो तुमच्याकडे, माझा मोबाईल मला द्या. तिने म्हटलं ठीक आहे या, मी देते. आणि तसंच मी 2 व्हीलर घेतली आणि मी संध्याकाळी ह्याला गेलो माणगावला. जाताना त्यांच्यासाठी म्हणजे आता आपल्याला वस्तू मिळाली म्हणून आपण त्यांना काय ते म्हणून एक गोड पदार्थ घेतला आणि बापूंचं नाव घेतलं आणि तो मोबाईल घ्यायला गेलो. काय तर अक्षरशः हा मोबाईल म्हणजे त्याला एक चर सुद्धा पडली नाही. म्हणजे ही बापूंची, म्हणजे मी अजूनही विचार करतोय काय की हा मोबाईल इतका असं कसा राहिला. साधा मोबाईल आपल्या हातातून पडला तर त्याचे हे होतात. आणि अँड्रॉइड पीस आहे. टँकरवरून जाताना कोणाच्या तरी लक्ष झालं असतं की तो उचलला असतं तरी तो झाला असतं, किंवा चाकाखाली पडून त्याचं चक्काचूर झालं असतं. पण आज बापूमुळे हा मोबाईल मला परत मिळाला आणि मला म्हणजे मालकापासून काहीच विषय झाला नाही आणि मी आज तिथे कामाला व्यवस्थित हे करतो. बापूंची कृपा आहे. आभार.